नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज ना आपण कधी काय होतं आपल्याकडून जेव्हा असं आपण प्लेन पिसाचं जेव्हा ब्लाऊज शिवतो ना, तेव्हा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकडून काय होतं, दोन्ही कटोऱ्या एकाच बाजूच्या किंवा कटोऱ्या दोन्ही एका बाजूच्या झाल्यानंतर साईड पट्टीसुद्धा एकाच बाजूची जोडल्या जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला तसं होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण काय करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपण कटिंग करतो तेव्हा बघा आपण असं डबल हे बघा असे दोन पार्ट कट करतो. आपला पीस जो आहे तो आपण डबल फोल्ड करून ठेवतो. तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपण जशी ही कटिंग केली आहे हे दोन पार्ट हे असेचे असे एकमेकांवर असेच ठेवायचे आहे. यांना बाजूला करायचं नाही, यांना वेगळं नाही करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा चॉक घ्यायचा आहे आणि ह्या चॉकने आपल्याला ह्या आतल्या साईडने अशा प्रकारची एक मार्किंग करून ठेवायची आहे. अशा प्रकारची आपल्याला मार्किंग करायची आहे. तुम्ही ही आतल्या साईडने करा, नाही तर इथं वरच्या साईडने आणि इकडून वरच्या साईडने करा, पण ही मार्किंग करून ठेवा. म्हणजे आपण किती कापल्यानंतर आपण 1 तासांनी 2 तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी जरी ब्लाऊज शिवलं तरी आपल्या हे लक्षात राहील की आपण जिथं मार्किंग केली आहे तिथून आपल्याला शिलाई मारायची म्हणून. आणि याला पण आपल्याला तसंच करायचं आहे. हे पार्ट आहे तर त्याला पण आपल्याला एक अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथे एक मार्किंग करून घ्यायची. एकदा जर कटोरी आपली बरोबर आली तर हे एकदम बरोबर येतं, मग त्यानंतर साईड पट्टी आपली चुकत नाही. तर मी तुम्हाला आता शिवून दाखवते. काय करायचं आहे, आता समजा आपण मार्किंग नाही केली, नाही राहिलं लक्षात मार्किंग करताना, तर काय करायचं आपल्याला, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ही कटोरीवरची कटोरी जी आहे ना त्याची उचलून इकडे ठेवून द्यायची. पण लक्षात ठेवायचं आहे की हा आपला उलटा भाग आहे आणि ही कटोरी अशी उचलायची आहे आणि आपल्याला हिला टक्स मारून घ्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. आणि हिला पण आपण लक्षात ठेवायचं की ही बाजू आपली आतली आहे, जर आपण मार्किंग नसन केलेली तर. आणि मग त्यानंतर हिला ह्या प्रकारे असं उचलायचं आहे आणि आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. आणि आपल्याला शिवताना पण लक्षात येतं बघा, आपली ही जी गोल भाग आहे तो एक कटोरी शिवताना खालच्या बाजूला येतो आणि दुसरी कटोरी शिवताना आपला हा भाग वरती येतो. ह्या 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. खास करून नवीन शिकणाऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम येतो. एकदा का आपल्याला सवय झाली ब्लाऊज शिवण्याची मग आपल्याला हा प्रॉब्लेम येत नाही. हे बघा आपल्या दोन्ही कटोऱ्या ह्या वेगळ्या आले. आता ह्या कटोऱ्या दोन्ही वेगळ्या आल्या आहे. आता तुमच्या साईड पट्टी जोडण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा साईड पट्टी पण जोडताना काय करायची आहे, आपली ही बाजू अशी ठेवायची आहे. म्हणजे जी सरळ बाजू आहे ना, आपण कटोरी काय केली उलटी ठेवली, पण ही पट्टी ना सरळ बाजू आपण वरती ठेवणार आहोत आणि हिला अशी करणार आहोत. म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला सरळ येते आणि अशा ठेवून बघायच्या आहे. त्यानंतर एक पट्टी उचलायची आहे आणि एक कटोरी घ्यायची आहे आणि ही उलटी बाजू, ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू ही एकमेकांवर ठेवून हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथं कटोरी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा ह्या प्रकारे आपले हे तयार झाले. मी दुसरा भाग सुद्धा तुम्हाला जोडून दाखवते. हे बघा आता आपण ही दुसरा भाग घेतला आहे. त्याची कटोरी आपली बघा, एकाची कटोरी आपली ही वरच्या बाजूने आली होती आणि ही दुसरी कटोरी आपली खालच्या बाजूने येते. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. जर दोन्ही कटोरी आपल्या वरतूनच येत असेल तर लगेच लक्षात आलं पाहिजे की आपण कुठेतरी चुकलो आहोत. त्याआधी आपण कटोरीची टक्स मारले ना तेव्हाच आपल्याला बघून घ्यायचे शेजारी ठेवून की आपल्या कटोरी बराबर आले आहे की नाही.
बघा आल्या ना दोन्ही एका बाजूने. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला जेव्हा शिकत आहात नवीन, तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा असं करून, तर तुमच्या कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. काय होतं की आपल्या एका साईडनीच कटोरी आले तर पूर्ण ते खोला, पुन्हा जोडा, खूप त्याच्यामध्ये टाईम पण जातो आणि आपला पीस पण खराब होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच लक्ष द्यायचं आहे की आपण कशी ही शिलाई करायची, कशी आपण कटोरी कशी ठेवायची, कशी टक्स मारायचे, आणि ही मार्किंग करून जर घेतल्या तर कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.